जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा धुरळा आता लवकरच उडणार आहे। राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती हटवल्यानंतर गोकुळसह जिल्ह्यातील 432 संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। प्रारूप मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली असून राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले। कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय। महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील स्थगिती मंगळवारी हटवल्यानंतर कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झालाय। जिल्ह्यात अ वर्गातील 3, ब वर्गातील 67, क वर्गातील 157 आणि ड वर्गातील 205 अशा एकूण 432 सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। गोकुळच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ मे 2026 मध्ये संपत असून निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाली आहे। सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयाकडून बुधवारी गोकुळकडे कच्ची मतदार यादी मागवली जाणार आहे। मे 2023 अखेरपर्यंत नोंद असलेल्या 5470 सभासद संस्था मतदानासाठी पात्र राहणार आहेत। अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होण्यासाठी सुमारे 3 महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यानुसार मे महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे। दरम्यान 2021च्या निवडणुकीत झालेल्या सत्तांतरानंतर आता पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्ह आहेत। यावेळी स्थानिक आघाड्यांऐवजी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते। या पार्श्वभूमीवर गोकुळची निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरणार आहे।